हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज मी उठल्या व्लॉग स्टार्ट केलेला आहे आणि मी आज उठले सकाळीच लवकर आणि आता एक्सरसाइज करणार आहे. तर सकाळी उठून एक्सरसाइज केल्यानंतर ना थोडं मला फ्रेश वाटतं, म्हणून मी आजकाल एक्सरसाइज करते. एक्सरसाइज केल्यानंतर ना म्हणजे असं सकाळपासून पॉझिटिव्ह फील होतं आणि सगळे कामं करायला ना एक वेगळी एनर्जी येते. नाहीतर जेव्हा मी एक्सरसाइज करत नाही ना तेव्हा मला दिवसभर कंटाळा येऊन जातो. त्यामुळे मी आता एक्सरसाइज सुरू केलेली आहे. तर छान वाटतं एक्सरसाइज केल्यानंतर, फ्रेश वाटतं आणि सगळ्यांनी केली पाहिजे असं मला वाटतं. तर मी तर सुरुवात केली आहे. आता 15-20 दिवस होऊन गेले, कारण माझा मध्ये गॅप पडला होता. आता पुन्हा सुरुवात केली मी. त्यामुळे लाईट एक्सरसाइज केल्यानंतर, स्ट्रेचिंग केल्यानंतर ना म्हणजे आपल्या थकवा दूर होतो. त्याच्यानंतर एक वेगळी एनर्जी येते आणि नवीन सुरुवात करायला, कामं करायला कंटाळा येत नाही आणि दिवसभर मूड फ्रेश राहतो. ते तर वेगळंच. आणि एक्सरसाइज झाल्यानंतर एक वेगळी एनर्जी येते, चांगला स्किनवर ग्लो येतो आणि खूप भारी वाटायला लागतं आणि कामं पण लवकर होतात ज्या दिवशी एक्सरसाइज करतो आपण. आणि मग मी लगेच फ्रेश झाले, अंघोळ वगैरे करून आले आणि मग मी आज हेच कपडे घातले होते साधे, कारण मला ना पायाला बेंड झाला होता. त्यामुळे मला साधे सिंपल कपडे घालायचे होते आज आणि मला जीन्स वगैरे काही घालता येत नव्हता. मग लगेच मी फ्रेश झाले, फेसवॉश वगैरे करायचं होतं मला. आणि एक्सरसाइज झाल्या लगेच फ्रेश होत जावा, कारण मग ना घाम वगैरे आलेला असतो ना, त्यामुळे स्किनला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे लवकर एक्सरसाइज केल्यानंतर फ्रेश होऊन जायचं, मस्त फेसवॉश वगैरे करायचा आणि होता तोपर्यंत लवकर आंघोळ पण करून घ्यायची, म्हणजे छान वाटतं. आणि मग लगेच मी तयार व्हायला सुरुवात केली. मला बाहेर जायचं होतं म्हणून मी कुर्ती घातली आणि ही जी कुर्ती आहे ना ती मी मिशोवरून घेतलेली आहे. जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला लिंक देईल. आणि मग लगेच स्किन केअरला सुरुवात केली. स्किन केअरशिवाय तो माझा दिवस जातच नाही, कारण स्किन केअर माझं खूप जास्त महत्त्वाचं रुटीन आहे. स्किन केअर चालू केल्यापासून माझ्या चेहऱ्यावर खूप छान चमक आलेली आहे आणि खूप छान वाटतं आहे. आणि आज मी मेकअप करणार नव्हते, फक्त सनस्क्रीनच लावणार होते, कारण मला बाहेर जायचं होतं. आणि सनस्क्रीन कोणती आहे जर का तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर मला कमेंट करा. आणि या सनस्क्रीनमुळे ना एवढा छान ग्लो येतो, मेकअपसारखा लूक येतो. तर ही सनस्क्रीन कोणती आहे मला जर तुम्हाला माहीत करून द्यायचं असेल तर मला कमेंट करा, मी नक्की सांगेल. ओके. आणि नंतर बघू शकता तुम्ही, स्किन माझी पूर्ण मेकअपवालीच दिसत आहे, कारण त्या सनस्क्रीनमुळे ना स्किनवरती तसाच एक इफेक्ट येऊन जातो मेकअपवाला पूर्ण. त्यामुळे तुम्ही बघू शकता की माझा चेहरा कसा झालेला आहे, की मी आज मेकअप नाही केला तरी पण मेकअपसारखा लूक आलेला आहे. आणि मी लगेच हेअरस्टाईलला सुरुवात केली. माझे केस पण खूप जास्त आता हेल्दी झालेले आहेत, कारण मी खूप जास्त स्किन केअर आणि हेअर केअरवर जास्त लक्ष देत आहे त्यामुळे. आणि माझे केस एकदम बाउन्स झाले, मध्ये खूप खराब झाले होते, आता खूप छान झाले. हायलाईट्स करून पण खूप छान केस वाटत आहेत आता. तर मी शॅम्पू चेंज केलेला आहे, कंडिशनर पण पूर्ण चेंज केलेला आहे. कोणतं वापरत आहे जर तुम्हाला सांगायचं असेल तर मला कमेंट करा की मी कोणते प्रोडक्ट्स यूज करते, किंवा मी वेगळा एक व्हिडिओ बनवेल त्याच्यावरती. आणि आता आजकाल खरंच खूप छान केस झालेले आहेत. तुम्ही बघू शकता की माझे केस किती जास्त बाउन्सी आणि वॉल्यूम आलेला आहे केसांमध्ये. मी रोजमेरी वापरत आहे, त्याच्यानंतर रोजमेरी वॉटर पण तयार करून ठेवलेलं आहे. आणि नंतर मग लगेच मी झुमके वगैरे घालायला सुरुवात केली, कारण म्हटलं आता कुर्ती आहे तर वेगळा लूक दिसलाच पाहिजे. तर झुमके घातले, हेअरस्टाईल अशीच केली, कारण माझे कुरळे केस आहेत. आणि मग लगेच आवरून मला जायचं होतं, तर फास्ट आवरायला सुरुवात केली. आणि मागे खूप जास्त पसारा आहे, तेवढा इग्नोर करा. आणि लगेच मी तयार झाले, काजळ वगैरे लावलं. मी जास्त काही मेकअप करत नाही, डेलीचा छान लिपस्टिक लावते, एक लाईट शेडवाली, आणि जास्त डार्क लावत पण नाही, पिंकवाली लावली होती. आणि लगेच निघाले होते जायला. तर दुपार झाली होती, मला वाटतं की 1-2 वाजले होते.
आमच्या घराकडचं वातावरण बघा कसं झालेलं असतं, खूप छान. आणि आता पाऊस असल्यामुळे पूर्ण सगळीकडे ना हिरवं हिरवं गार दिसत आहे. खूप छान मस्त वातावरण आहे घराकडे. आणि मी लगेच जायला निघाले आणि आज गावाकडे जायचं होतं मला बँकेमध्ये. तर गावाकडचं वातावरण बघा कसं असते, छान असते. मला तर आवडतं. आणि मुलं खेळत होते, असं छान वाटत होतं. आणि दुपारी ना लगेच लंच ब्रेक झाला, मी लगेच पोचले बँकेमध्ये. तर लंच ब्रेक झाला होता, एवढं बोर झालं मला तिकडे जाऊन. मला खूप वेळ थांबावं लागलं, अर्धा तास. तर मी काय बोर झाले खूप जास्त. असं होतं कधी कधी की आपण जातो एखाद्या कामासाठी आणि एकदम म्हणजे आपल्याला अर्धा तास 1 तास लागून जातो तिथे, एवढं बोर होऊन जातं ना. पण सगळेजण थांबले होते त्यामुळे मी पण थांबले होते. आणि वाट बघितल्याशिवाय त्या दिवशी तर पर्यायच नव्हता ना, त्यामुळे मग आम्ही थांबलेलो. मला तर झोप पण येत होती. आणि सर्वजण आपापल्या कामासाठी बसलेले होते खूप वेळ लंच ब्रेकमुळे. गर्दी तर तुम्ही बघू शकता की म्हणजे सगळेजण नंबरनी थांबलेले होते आणि सर यायची वाट बघत होते. कधी एकदा सर येतात आणि कधी त्यांचे कामं सुरू होतात. आम्ही पण त्याच्याकडेच थांबलेलो होतो. आणि आज आम्हाला पॉलिसी घ्यायची होती आईची, त्यामुळे आम्ही आलेलो. ही पॉलिसी आहे ती आईची सुरू करायची होती, त्यामुळे आम्ही आलो होतो. तर त्यासाठी आम्हाला आधार कार्ड वगैरे पॅन कार्ड ते सगळं घेऊन जायचं होतं, म्हणून आम्ही खूप वेळ तिथे थांबलो आणि ते काम करून घेतलं. आणि मला तिकडे एवढं बोर झालं. नंतर बाबा फायनली काम झालं ना, आम्ही निघालो वापस. तर मी पायी चालत होते आणि मस्त शूट करत होते. गावाकडचं वातावरण किती छान असतं ना, मला तर खूप छान वाटलं जाऊन तिकडे. थोडं ऊन लागत होतं पण मस्त वातावरण होतं गावाकडचं. आणि मग आम्ही निघालो होतो वापस यायला घरी. तर 3 वाजले होते आम्हाला यायला. आणि मग आमचा टेला घेणा असा मस्त वाट बघत होता आमची. आणि मग माझे जे काल पार्सल ऑर्डर केले होते ना, मी तुम्हाला दाखवले होते की ते आले पहिल्या. आणि थकल्यावर ना मला सगळ्यात आधी चहा लागतो बरं का. तुम्हाला पण असंच होतं का? सांगा नक्की कमेंट करून. आणि आमच्या घराकडचा गार्डनचा व्ह्यू बघा किती छान आहे. आणि संध्याकाळच्या वेळी एवढं छान वातावरण झालेलं होतं. सनसेट बघा किती सुंदर दिसतोय ना. तर आज पण ना मला साडीचा पेड शूट होता, तो मी केला. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि हा कुर्ता सेट बघा ना किती सुंदर आहे, 3 पीस सेट आहे. मला तर एवढा जास्त आवडला. तुम्हाला आवडला का? कमेंट करून सांगा. बाय. आणि आज ना कंटिन्यू 3रा दिवस आहे की मी आज पण शूटला आले आणि ती साडी वेअर करून दाखवली. आणि जे 3 पीस सूट नवीन आले होते ना, ते पण घालून दाखवले. आणि लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलतो. आणि खूप चांगल्या अपॉर्च्युनिटी येतात. आणि मी आज थकले होते त्यामुळे चहा घेणं खूप गरजेचं होतं. माझा सगळा पसारा सगळा सोडून मी ना चहा ठेवला होता लवकरच. आणि आज ट्रॅव्हलिंग झालं, खूप सारी कामं झाले, त्यामुळे चहा घेणं मला तर खूप काळाची गरज वाटली. कारण चहाशिवाय माझं आता कामच होणार नव्हतं. कोणाकोणाला असं होतं की ना थोडेसे कामं केली की लगेच चहाची तल्लफ येऊन जाते. मला तर म्हणजे मी हेल्थ फिटनेस ट्रिक असून पण मला असं एकदम ना दिवसातून एकदा तरी चहा पाहिजेच असं होतं. कोण आहे चाय लवर त्यांनी कमेंट करा. आणि मग आमच्या बाल्कनीत बघा किती फ्रेश वातावरण झालेलं होतं. आणि आता 4 वाजत होते, सनसेटला सुरुवात झालेली होती. थँक्यू फॉर वॉचिंग माझा व्हिडिओ. थँक्यू. बाय.